मंडळी नमस्कार. विक्रम गोखलेंचं भाषण चांगलंच वादग्रस्त ठरलंय. विक्रम गोखलेंच्या आधी कंगना राणावत वादग्रस्त ठरली होती आणि तिचं समर्थन करणारे विक्रम गोखले माध्यमांनी वादग्रस्त ठरवलेले आहेत. विक्रम गोखले स्पष्ट वक्ते आहेत आणि या स्पष्ट वक्ते विक्रम गोखलेंना आपल्या विधानांचा झालेला विपर्यास अजिबात आवडला नाही. म्हणून त्यांनी अगदी ठामपणे भूमिका घेत आपण कसे योग्य बोललो किंवा जे काही बोललो ते आपल्याला योग्य वाटतं हे सांगितलेलं आहे आणि याच विधानांचा परामर्श आपण घेणार आहोत. विक्रम गोखलेंची पत्रकार परिषद तासभराची होती. ती सगळी दाखवता येणं शक्य नसेल तरीही जेवढं काही आपल्याला शक्य आहे तेवढं दाखवण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. त्यांनी अनेक मुद्द्यांची सुसंगत आणि तपशीलवार उत्तरे दिलेली आहेत. ती एक एक मुद्दे आपल्या समोर येतील आणि त्यांची भूमिका आपल्या समोर मांडण्याचा हा प्रयत्न आहे. त्यामुळे कंगना आणि विक्रम गोखले या विधानांचे सगळे संदर्भ आपल्या लक्षात येतील. त्यामुळे आता मी फारसं न बोलता थेट विक्रम गोखलेंची पत्रकार परिषद तुम्हाला ऐकवतो आहे. उशिरा का होईना पण माझी ही बाजू ऐकून घेण्यासाठी तुम्हा लोकांना जाग आली आणि तुम्ही आलात, त्याबद्दल धन्यवाद सगळ्यांना. एक अत्यंत महत्त्वाची सूचना. आज फक्त मी बोलणार आहे, माझी बाजू मांडणार आहे. मी कुणाच्याही प्रश्नाला, संदर्भहीन प्रश्नाला उत्तर देणार नाही. मी काय बोलतो आहे हे मीही माझ्याकडून रेकॉर्डिंग करतोय, माझ्या स्वतः करता. कारण आनंद दवे आणि ब्राह्मण महासंघ महाराष्ट्र यांनी 76वा माझा वाढदिवस साजरा केला. तेव्हा मी जे भाषण केलं ते मूळ भाषण दाखवलेलंच नाही तुम्ही लोकांनी कुणी. भाषण झाल्यानंतर संबंध नाही मध्ये बोलायचं नाही कुणीही. समारंभ झाल्यानंतर भंपक प्रश्न विचारून माझं टाळकं फिरवणारे जे होते त्यांनी पुन्हा एकदा घोळ करू नये म्हणून मी माझं रेकॉर्डिंग करतोय. हेही तुम्ही नाही दाखवलं तर माझं काही बिघडत नाही आहे, मी ते यूट्यूबवर टाकेन. कंगना राणावत या मुलीची इतर जी काही भाष्य आहेत आज 2 वर्षात तिने केलेली, ही तिची वैयक्तिक मतं आहेत. भारतीय स्वातंत्र्याबद्दल तिने केलेल्या वक्तव्याला तिची स्वतःची काही कारणं असू शकतात. त्या तिच्या म्हणण्याला मी दुजोरा दिला, त्यामागे माझीही काही कारणं असू शकतात. ती समजावून न घेता ताबडतोब धुराळा उडवायला सुरुवात झाली. त्या मुलीची माझी ओळखही नाही, आम्ही कधी बरोबर काम केलेलं नाही, काही संबंध नाही. परंतु तरीही कोणीतरी काहीतरी बोलतंय त्याची दखल घेणं, त्याबद्दल आपलं मत असेल आणि आवश्यकता असेल तर ते मत व्यक्त करणं हा माझा अधिकार आहे. माझी तिच्याशी ओळख नसली तरी माझ्या राजकीय अभ्यासाची आणि माझी चांगली ओळख आहे. त्यामुळे मी दुजोरा जो दिला त्याच्या पाठीमागे माझीही काही कारणं आहेत असं मी जे म्हणालो. ती कारणं आता मी सांगत बसत नाही. 18 मे 2014 रोजीचा इंग्लंडवरून निघणारा गार्डियन पेपर वाचा, त्या दिवशीचा अंक वाचा. आय रिपीट, गो थ्रू दॅट पर्टिक्युलर इश्यू. On 18th May 2014, read it carefully. What Guardian has said, exactly that is what Kangana has said. I have that Guardian's issues copy.
गो थ्रू इट. 2014 पासून माझ्यासारख्या सामान्य भारतीयाला खरं स्वातंत्र्य मिळालं हे माझं प्रामाणिक मत आहे आणि ते मुळीच बदलणार नाही मी. दे दी हमें आजादी बिना खड्ग बिना ढाल. मग बाकीचे लोक जे ज्यांनी प्राण दिले, फासावर लटकले, गोळ्या घातल्या ब्रिटिश अधिकाऱ्यांना, त्यांची अवहेलना झाली, याबद्दल आपल्याला कुणालाही कसलीही शरम वाटत नाही, त्याची दखल घ्यावीशी वाटत नाही. हिअर आय गेट वाईल्ड. मुद्दा क्रमांक 2, आर्यन आणि शाहरुख आणि त्यांच्या संदर्भात जे काही चालू आहे ते अतिशय क्षुल्लक आहे. जे शब्दही माझ्या तोंडात नाहीत त्याबद्दल प्रश्न विचारणं हा पहिला गुन्हा प्रेसचा आहे, मीडियाचा आहे. आय मेक ॲलिगेशन्स. डोंट आस्क मी सिली क्वेश्चन्स, कम विथ प्रॉपर क्वेश्चन्स. त्यामुळे प्रश्न विचारणार मीडिया म्हणून मी उत्तर दिलं की मी घाबरून बिबरून नो कमेंट्स म्हणालेलो नाही. शाहरुख आणि आर्यन काय बॉलिवूडमधला कुठलाही नट माझं काहीही वाकडं करू शकणार नाही, आणि करायचा प्रयत्न केला तरी मी माझं नाव विक्रम चंद्रकांत गोखले असं लावतो. मी दुसऱ्या कोणाचं माझं बापाचं नाव म्हणून लावत नाही. पण ज्याला इंग्रजीमध्ये सुबडो सेक्युलरिझम म्हणतात, अतिबुद्धिजीवी, अतिसुशिक्षित, हे सगळे सेक्युलर लोक जे आहेत, स्वतःला सेक्युलर म्हणवणे, ते सगळे सुडो आहेत. मोठे मोठे लोक आहेत त्याच्यामध्ये, आणि ते पद्धतशीरपणे पेरले गेलेले आहेत समाजामध्ये गेली कित्येक वर्ष. तर या सुडो सेक्युलरिझमवर माझा कणभरही विश्वास नाही. हे सुडो सेक्युलरिझमवर बोलणारे किंवा आपण कसे त्यातले आहोत असं दाखवणारे जे आहेत ते आपल्या बंगल्याचं कंपाऊंड आहे ना त्याच्या पलीकडे तिथपर्यंत ठीक आहे सेक्युलरिझम, घरात नाही. असे लोक मला माहिती आहेत. 76 वर्षाचा आहे मी. जात पात धर्म या अत्यंत नीच आणि घाणेरड्या गोष्टींनी आपला देश पोखरलेला आहे, हे सातत्याने मी म्हणत असतो. ते तुमचे कट्टे फिट्टे अंगण दरवाजे वाडे तुम्ही बोलवता, तुम्ही संधी साधत असता की एखादं जनावर कसं त्याला ढोसून ढोसून त्याला ढकलायचं की तुम्ही असेच आहात, तुम्ही तसेच आहात. हे मी माझ्या बाबतीत होऊ देत नाही. मी फडाफड बोलणारा माणूस आहे. भाजप आणि शिवसेना यांनी पुन्हा एकदा एकत्र यावं अशी माझी अत्यंत प्रामाणिक इच्छा आहे. त्याची गरज आहे. सुडो सेक्युलरिझम बाळगणारे सांभाळणारे जे लोक आहेत त्यांना मात्र याची भीती वाटते. ते एकाच ध्येयाने प्रेरित होऊन जेव्हा दोन चांगले कार्य करणारे पक्ष एकत्र येऊ इच्छितात त्याच्यावर मी विश्वास ठेवला. माझ्यासारख्या करोडो लोकांनी विश्वास ठेवला, त्यांना निवडून दिलं. निवडणूक झाली, त्यानंतर जे झालं ते इतकं अनपेक्षित होतं, इतकं धक्कादायक होतं, जनतेला आपला विश्वासघात झाल्यासारखं वाटलं. आणि हा विश्वासघात आहे त्यात काय आहे? दोन्ही पक्षांच्या चुका आहेत. दोन्ही पक्ष माझे मित्र आहेत, पण दोघांच्या चुका झालेल्या आहेत. जबाबदार असे जे दोन्ही पक्षातले लोक आहेत त्यांच्याशी मी स्वतः बोललेलो आहे. आणि म्हणून मी असं म्हणतो, अजूनही वेळ गेलेली नाही. फार विचित्र अशा कड्यावरती आपला देश उभा आहे अशी माझी खात्री आहे माझ्या अभ्यासामुळे.
शंका नाही आहे मला त्याबद्दल. सुडो सेक्युलरिझम सांभाळणाऱ्या लोकांना खात्री आहे की असं काही होणार नाही. आज कोणालाही सहन होत नाही या सुडो सेक्युलरिझम जोपासणाऱ्या सगळ्या बुद्धिजीवींना सहन होत नाही की ज्या माणसाला अमेरिकेने व्हिसा नाकारला होता त्याच माणसाला आज जगातल्या पहिल्या 10 अत्यंत मोठ्या अशा व्यक्तिमत्वांमध्ये त्याची गणना होते आणि त्याचा सन्मान केला जातो. हे पाहवत नाहीये. आग होते ती ही होते, कारण त्यांना तुकडेच व्हायला पाहिजे. या देशामध्ये काय आहे? या देशामध्ये आम्हाला भीती वाटते, इथून निघून जावं असं वाटतं. हमें आजादी चाहिए वरना हम तुकडे करेंगे असं म्हणण्याचं धाडस तुम्ही जेव्हा एखाद्या संसदीय लोकशाहीमध्ये करता, म्हणण्याचं धाडस करता आणि ते ऐकलं जातं, तेव्हा तो देश हा लोकशाहीचाच आहे हे सिद्ध होतं. हा प्रयत्न आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.